अशा प्रकारे प्रसादच्या पायाला फोड आला होता, तो फोड आता फुटलेला आहे. आमचा जरी हो काला बैल आमच्या सोबत असेल गाईचं दोघं जण बघा भांडतात पण आणि एकत्र पण येतात बघा. यांनी चवली आहे बाबा, रातभर पाजणारी आता वाटतं. आता आमची हालत अशी झाली ना, कसारा घाट चढू का नको असं झालंय आम्हाला आता. जेवायला जेवायला चायनीज सकाळ मित्रांनो, ओम साईराम. आज दिवस तिसरा आणि आज आमची सुरुवात तर सकाळ सकाळ मस्त फ्रेश वगैरे आंघोळ केली आम्ही आणि आता डायरेक्ट चहापासूनच सुरुवात करतोय. बघा इथं चहा सुरू येईल आपला चहा. बघा इथं चहा, गरम गरम चहा आहे, बिस्किट आपल्यासाठी. बघा इथं अख्खा पार्लेचं पॅकेट आहे बघा, पण तेवढं काही खाणार नाही मी, एकच खाणार आहे. आणि इथं आपले सगळे माऊली तयार झालेले आहेत. चला अरे बस कमी खा, हे कमी खा. पहिलाच हा. अरे आज मागे कसे राहिले तुम्ही? आता निघणार काय? तर चला माऊली, आम्ही आता घेत चालायला चालू. आणि सर्वात प्रथम तर आपण पाया पडून घेऊयात आणि मग सुरुवात करूयात आजच्या प्रवासाला. चला चला. ओम साईराम. ओम सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. चला, आज पण भरपूर मोठा पल्ला असणार आहे आपल्या नाश्त्याच्या पॉईंटचा सुद्धा, त्याच्यामुळे भरपूर आपले माऊली हळूहळू आज घाटन देव आणि आज कसारा घाट असणार आहे मेन. त्याच्यामुळे आजचा ब्लॉग तर भरपूर जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. बघूयात काय मजा येते कसारा घाटामध्ये सुद्धा. आणि मी तर मातीतनंच चालणार आहे, कारण का आपला रस्ता परवडतच नाही. मातीतनं चालल्याने थोडा थकवा पण कमी लागतंय. आज आम्ही सकाळी आंघोळ करताना तुम्हाला एक सीन सांगू तर, मी आणि गट्टूने आम्ही दोघाही मिळून मस्त गरम पाण्याने आंघोळ केली होती, पण या माणसाने थंड पाण्याने आंघोळ थंडे पाण्याने आंघोळ केली. आवरे थंडीन बाबा, एक कात्री तरी कसली आहे या अंगावर, बैलाची कात्री तुझ्या अंगावर बाबा बाबा. अरे डेंजर डेंजर. आवरत थंडीने कशी आंघोळ केली ना, लई बेकार. आता बघा मस्त वारकरी बनले तो आणि चालले पटपट पाय टाकत, सगळे फ्रेश झाले मस्त. पण आमच्यामध्ये एकच बुरशा दुपारी करता लोक आहे ना, सवय आहे दुपारची आंघोळ करायची, पण आम्हाला सकाळचीच आंघोळ करायला लागतं. सकाळी काही कसं माहिती आहे का, झोप झाली पाहिजे. हा, थंडी वाजता सकाळी त्यावेळी गोष्ट. आम्ही आंघोळ करून आलो तरी हो भाई अजून तिथंच पडले. याला उठवून थकले. एखादा माणूस बोलेल जा मर तिथं, आम्ही चालत. पण काय नाही, आता उठवायला लागते भाई, काय करणार, ग्रुप म्हटल्यावर चालायला लागतेच. सकाळ आता मस्त बाबांचं नाव घेत आम्ही जाता आणि मग मधल्या रस्त्यामध्ये शूट करत राहता. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, कारण की आज कसारा घाट सगळेजण मिळून चढणार आहोत, तर भरपूर जास्त मजा येणार आहे. बघूयात काय कोणाची कंडिशन होते, कसं काय होतं हे ब्लॉगमध्ये मला बघायला भेटेल. मला तर आत्ताच फील होत आहे, कारण की माझी पायाची नस पहिल्याच दिवशी चढली होती, पण काय विषय नाही, चालणार भाई चालणार. ओम साईराम. ओम साईराम. चला ओम साईराम. हे ओम साईराम. ओम साईराम. हा ओम साईराम. अशा प्रकारे प्रसादच्या पायाला फोड आला होता, तो फोड आता फुटलेला आहे आणि त्याची चालाची स्टेप तुम्ही आता बघू शकता. घरी बात झाला ना, अजून घरी चालणार, बाबांच्या भेटीला पोहोचणार, कसं बी होते. पायाचा फोड फुटलाय असं पचकन आवाज आला. काम करता आम्ही एक साईडला थांबतो पहिला आणि बघतो जरा, कारण की ना ते सॉक्स मध्ये पूर्ण हे झालंय, चिघळल्यासारखं झालं, पाणी निघलंय ना ते बघतो. हा बघ, जमतंय. बाबा कसला मोठा आलाय बाबा, एवढा मोठा आलाय. दरवर्षी येतं मला, दरवर्षी कुठला
काय नाही बाबा बोलतोय का बरं तुला आजचा कसारा घाट चालवायचा आहे ना तुझ्यासाठी मदत करता म्हणून हात फोडले बाबाई. पण आता काय नाही बाबा बोलतोय का आता आज ते चाललं ते म्हणून त्याला काहीतरी कर. आता काय कर अजून असा हातान पाय घेऊन चालू असं वाटतंय खरंच. इथं काहीच नाही दुखत पण हे बघ इथे ना एवढा झोमका नुसता झोमका. त्याला काहीतरी बांधून घे. पहिले पुसतो याला पाणी काढ. ठाण्याच्या एका मोठ्या पालखीचं दर्शनही आपल्याला झालं. खूप सुंदर अशा प्रकारे बाबांनी दर्शन वगैरे दिलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या पालखीमधून आपल्याला बदाम पिस्ता दूधही होता आणि तो सुद्धा खूप सुंदर आणि त्याचा स्वादही खूप छान होता. आम्ही सर्वांनी पिला आणि आपल्या माऊलींनी घेतलं ते वडापाव वगैरे कारण की खूप सकाळ भूकसुद्धा लागली होती आणि माझ्या पायाचा फोडोही फुटला होता. मग आम्ही वडापाव वगैरे खाऊन लगेच निघालो. काहीच आम्ही अर्धा रस्ता चालून आलो आणि लोक ते कसे झोपलेत बघा दोघं जण. आमच्याकडे थांबले गाईज. आम्ही मागे थोडस थांबलो होतो तर बरं हे लोकांना बोललो का तुम्ही पुढे जाऊ तुम्ही रस्ता कापू नका आमच्यासाठी आणि येऊन बघतो ते झोपले. भारी टचकला हवालदार आला काय उठवायला. काय बोलता मस्त झोप लागली ना. चला चला आले चला हे बी प्रेस होऊन आले. शेर अकेला ही आता. तरी बोला 2 माणसं गायब कुठे आली. आम्ही पण टाकी खालीवरून आलो. चला चला माऊली उठा चला अजून भरपूर लांब जायचं भरपूर. काय झालं केलं चालताना हे बघा चालून जाऊ वैताग घेऊन मुद्दा मस्ती करतात बघा थांबलाय ती. काय आवाज आहे सफेद ढगावरती. झाला चला ओम साईराम चला झाली मस्ती. आमच्या सोबतीचे ते बघा कुठे गेले आणि आम्ही राहिलो बघा कुठे यांच्या मस्तीमध्ये. अरे भाई आता आम्ही दोघं मागे राहिलो. त्याला ढकलू मी गट्टू आता गट्टूला ढकलतो काय बघा याच्यावर काय चाललंय. गेला आता मोठी आता मजा बघा. हा पोटात दुखायला लागला भाई साहब पोटात दुखायला लागला. ए थांबा रे रस्त्यावर का जाऊ. बाई आता पायाचा अँकल दुखायला लागलाय पण अशी मस्त चालू असते ना तर जरा चालायला मजा येते. नाही तर असं शांत एकदम देवदूत सारखे सगळेजण शांत बसतात अचानक. चला नाश्त्याचा पॉईंट आता आलेला जवळच आपल्या आणि आपल्यासोबत तुम्ही जी पाठी बघितली वर्तक नगरची पालखी ठाण्यामधली सगळ्यात मोठी पालखी आहे आणि यावर्षी त्यांच्या पालखीमध्ये 700 त्या पदयात्री चालत आहेत. विचार करा 700 पदयात्री त्या पालखीमधून चालतात. आहे काही जाम भूक लागले 15 पाव तरी काही. मिसळ पाव आज फिक्स आहे. मिसळ पाव आज मिसळ पाव आहे त्याच्यामुळे आम्ही चालतोय. आता आम्ही एवढ्याला मागे हे नाश्त्याला मस्त आपला मिसळ पाव आहे आज. हे बघा कडक मध्ये मिसळ पाव लिंबू. हे मला पण मला घे नाही काय तुझ्या माऊली टाका माऊली मला पण शेव टाका जरा. आता दाबून खातो काहीच कारण का अशी भूक लागली ना आता. आणि मिसळ पाव म्हणता होते भाई 6 पाव तर फिक्सच पकडून चाला. अरे माऊली मिसळ पाव आहे काय खाणार आहे का नाही व्यवस्था दाबून खाता ना. 10 पाव तरी घालतो. 10 पाव तरी खाणारच आहे. कट्टू तू किती पाव खाणार आहे. 4 7 4 4 4 4 बोलून 4 4 म्हणजे 8 पाव. तू किती पाव खाणार आहे. मी 15. 15 आईच्या गावात म्हणजे बाकीचे 500 पदयात्री वाटतात आता उपास जाणार आहे चालत.
चला हे माझ्यावर लिंबू मार, माझ्यावर पण लिंबू मार. मस्त कडक मध्ये लिंबू मारू. मला मस्त इथे आम्ही सर्कल केले आणि आता मस्त पावभाजी सॉरी पावभाजी येते रे लक्षात. हा ना पदार्थामध्ये पावभाजी मेन आहे भाई. आता मिसळ पाव आहे, मिसळ पाव. चला हे बघा एकटा पाव किती खाणार आहे बघा. आम्हाला पाहिजे आम्ही घेतले ग्रुप मध्ये. चला खाऊन घेता आता. गाई जाता आम्ही मस्त नाश्ता वगैरे केलाय. थोडासा पडलो आम्ही जरा 10 मिनिटं आराम केला आणि नंतरला आम्ही आता मस्त स्क्रीन गार्ड बोलणार होतो तिथून. सनस्क्रीन लावले मस्त चेहऱ्याला गोरा गोरा झाले बघा. सगळेच गोरे गोरे झाले बघा. आम्ही चालू क्रिकेटचे मॅच केलेला आता. मी तर फॉरेन मधून आलोय. याने अशी सनस्क्रीन हा कुठून आला इथून इकडे बघ. हा बघा भाई साहेब भाई काला नाही पडलं पाहिजे, काला नाही पडलं पाहिजे बोलता. यांनी सनस्क्रीन लावून पूर्ण पॅक केलं होताला. जसं का आता गोराच होणार नंतर गेल्यावर. अजून गोरा होईल काला. पॅन्ट्री 2 पिक्चर आता रिलीज होणार आहे. त्यामध्ये actor आहे. अभिमान आहे मला. तुला अभिमान नाही ना? नाही मला तुझे पाकले पाय बघा तू. जोलीला चालून दाखव. जा लवकर लवकर चाल. बाई गेले गेले आता थांबतील बघा. आईच्या गावात चालले 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 थांबले. मथुर असं सोन्या वॉटर गेलं रिटर्न आले. चला गाईस यांची मस्ती काय चालते रस्त्यांची मस्ती लगेच चालू होतं माहितीये का. काय नाही मी असं बोलत नाही, दम लागतं मला म्हणून. पण त्याला आता आम्ही चालत चालत जाता. जशी मस्ती बिस्ती तुम्ही बघताय ते आमच्या असंच आम्ही तुम्ही बोला असं का रस्त्याविषयी मस्ती करत जाऊ नका. तर आम्ही रस्त्याच्या अलीकडेच मस्ती करतो बाई. आणि का आम्हाला सांगून समजते म्हणून. पण काय विषय नाही. आमचा जरी हो काला बैल आमच्या सोबत असेल काला बोकर बोकर एक्सपोर्ट केले एक्सपोर्ट केले एक्सपोर्ट त्याला वेस्ट इंडिज वरून एक्सपोर्ट केलंय. हे बघ एक्सपोर्ट माहिती तुम्हाला वेस्ट इंडिजला बोला त्याच्या हाताचा छोटा भाऊ डीजे राहो. काका यो चला चला काय चला. ओम साईराम. आमची मस्ती चालू राहते ते असेल कारण का हातात फोन धरून बाई माझ्या हाताला आकडी येईल आता. गाईचं दोघं जण बघा भांडतात पण आणि एकत्र पण येतात बघा. आता उसाचा रस पिवायला थांबल्या. हे बघा तर मस्त उसाचा रस घेतलाय कारण का बाहेर भरपूर गरम होत आहे. आणि त्याच्यामुळे स्पॉन्सर बाय गट्टू म्हात्रे सध्याच्या स्थितीमध्ये. कारण का बाकीचेही सगळे पॉकेट ठेवले बॅगमध्ये. तर आता ज्यूस पिऊन घेतो पटापट उसाचा मस्त. आणि मग नंतर निघतो चालत झालं. नेमकं भरपूर गरम करते. चेहरा बघा असा गोरा गोरा पान झाला आहे. आणि हा बघा वाईट वाईट पान झाला. चला पिऊन घेता आता. या पिवाला तुम्ही पण. गाईत जस्ट आल्या आता स्टॉपवरती. आणि कसारा घाटाच्या आधीचा जो स्टॉप होता लास्ट टाइम बघितला तुम्ही तर यावेळीचा वेगळा स्टॉप जरा ग्राउंडवरती आहे यावेळीचा. मी तर मध्येच आहे. अजून 2 किलोमीटर आपल्याला चालत जायचं आहे कसारा घाटाच्या इथे. तोपर्यंत आरती वगैरे चाललं तर जाऊ चला आरतीला. आणि मग लगेच जाऊन थोडा आराम करू मग नंतर तुम्हाला भेटतो. जाम दमलो जाम. मस्त आता फ्रेश झालोय. मस्त फेस वॉश वगैरे लावलं एकदम कडक फ्रेश वाटतंय. चेहरा वगैरे हातपाय धुतले एकदम कडक मध्ये. आणि आता बसलो जेवायला. तर हे लोकांनी घेतले जेवायला बघा इथं. बाबा हे काय मी आज पापड पण जेवणार आहे घ्यायचे बघा. माझ्यासाठी खास पापड मी घेतले 6 पापड घेतलेत. आणि खाली भात तुम्हाला वाटेल खरंच. हे बघा इथं जेवण आहे आपला. आणि यांनी चवली आहे बाबा रातभर पाजणारी आता वाटतं. त्याचं काय करा नाही याच्या बाजूला झोपू नका.
यांनी मी घेतली ओरिजिनल ह्यो बी तेच करणार आहे आज यांच्या बाजाराचे झोपायला नको. तू काय करते रे बघू तुझा? यांनी घेतली चपाती. यांनी चपाती घेतली मागोबा. तर चला काहीच मी जेवून घेतो आता पटपट आणि नंतर आता आपला कसारा घाट लागणार आहे. त्याचा भरपूर जास्त मजा येणार आहे. तर त्यानंतर आम्ही इथं आराम करणार आहे. बघ इथं आता आपलं स्टेचा हॉल आहे तर इथं आम्ही आता आराम करणार आहे. थोडासा 1 तास तरी पडतो जरा. नंतर मग चढायचं आपला कसारा घाट. लास्ट टाइम वाट लागली बघू यावेळेस काय होतंय खेचायला लागतंय का नाही त्या. काहीच बघू शकता आता. इकरा बाबा गाईज जेवण वगैरे सगळ्यांचं करून झालं आणि फायनली आता आम्ही सगळेजण निघालेलो आहे कसारा घाटासाठी. म्हणजे आता जाताना आपल्याला कसारा घाट लागणार आहे आणि पालखी आपल्या पुढेच आहे. तर सगळे पदयात्री आता एकत्र येणार आहे आणि एकत्र सर्वजण कसारा घाट चढणार आहे. आता माझा आवाज येतोय का मला माहिती नाही पण गाण्याचा आवाज असेल तुम्हाला. तर आता चला सगळेजण पालखी सुद्धा आपल्या पुढे आणि आता पालखी सोबत आपल्या सगळ्यांना जायचंय. तर चला कसारा घाटाला जाऊयात. ओम साई जय साई. चला पुढे जाऊ चालत चालत जाऊया आणि भरपूर जास्त मजा आणि नाचूयात वगैरे फुल राडा घालूयात गेल्या वर्षीसारखं या वर्षी सुद्धा. गाईज आता एक विषय असा झालेला आहे का मी तुम्हाला बोललो होतो ना का आम्ही कसारा घाटात तिथं पोचू पण पोचायच्या आधीच गेल्या टायमात जो आपला स्टॉप होता तो जवळ होता म्हणजे आपल्या कसारा घाटापर्यंत आणि हा जो पॉईंट होता आपला जो हॉल होता तो वाटतं तिकडनं भरपूर लांब होता. आता आमची हालत अशी झाली ना तर कसारा घाट चढू का नको असं झालं आम्हाला. आता पायांची लागले साप वाट आणि आता आम्ही चढू कसारा घाट असे आमचे झालेले आता हालत. आणि यो जोगिंदर भाई आमच्या पुढे असतं कधी पण भाईला खेचत घेऊन जायला लागते मला. आता माझी पण लागली वाट नाही. यो बोलतं का भाई तू थांब माझा पाय तुला चेंज करता येतं का असं. तर भाई मी माझे दोन्ही पाय गट्टूला दिले असते. भाई लय डेंजर. अजूनपर्यंत विचार करे बघा अजून पण हा टर्न उतरूनच आहे वाटतं. मी सिद्धूला बोललो होतो का बरं ना इथूनच आहे एवढंच आहे हवं एवढंच आहे एवढा करत अक्षरशः 1 तास चालतो आम्ही 1 तास. आणि आता बघू इथे नाशिक धुले बघा पण आता कसारा घाट काय दिसत नाही आमचा. हे बघा पण आता आलोय हा खालती उतरून टर्न. मग तिकडे गेल्यावरती मग सगळे पालखी आपली थांबलेली आहे तिथं. मग तिथं जाऊन चाय नाश्ता वगैरे करून मग तिकडनं पुढचा प्रवास मेन घाटचा चालवणार आहे. अंधार होण्याच्या पहिला आपली पालखी निघणार आहे घाटाला. तर चला 2च मिनिटात आम्ही पोचतो. पटापट याला खेचतो मी आता डोरेमॉन सारखा. चला ओम साईराम. गाईज पालखीच्या हिशोबात आलो होतो आम्ही. तर बरं पालखी भेटेल पण पालखी गेली आणि आता कोकम सरबत केलेलं आपल्या मंडळाने. आता कोकम सरबत पिता आणि असते आता घाट चढता पूर्ण मूड ऑफ झाला आहे. पालखीसोबत जायचं होतं यार यावर्षी. बघूयात भरपूर पब्लिक मागे आहे पण जातो आम्ही हळूहळू. आता चला कोकम सरबत पिऊन घेतो 2 ग्लास पितो आणि जातो आता. कारण का रात्र होणारच आहे आम्हाला गॅरंटीत. कारण का पाय वगैरे आमचे पूर्ण गेलेले आहेत. काय बोलतो मध्ये याचे तर पाय पूर्ण गेले आहेत. याच्यामुळे मला पालखी भेटली नाही. स्वतः असती चालतो. आई शपथ मी तुझ्या वाटेत थांबलो म्हणून तेव्हा माझी पालखी गेली. जाऊ द्या काय नाही. आता जातो आम्ही एकत्र एकमेकांचे पाय घासत चोळत जातो. आता काय कसारा घाटाची स्टार्टिंग आहे इथंच. तर चला पाया पडतो. ओम साईराम. चला जाऊया सुखाचा प्रवास बाबा तुझ्या भेटीसाठी येतो आम्ही सगळेजण. सुखाने येऊ दे सोनामाला काही होऊन नको देऊ आणि घाटसुद्धा मला एकदम सुखात चढू दे. चला ओम साईराम जाऊ पटापट. ते बोलतात की थांबलो असतो पण बरं थांबलो तर मग अंधार होईल. एक तर संध्याकाळ पूर्ण झालेली आहे त्याच्यामुळे. तर गाईज आता आम्ही घाटाच्या मधोमध आलेलो आहे आणि भरपूर दम लागायला लागलेला आहे आणि बाईची पण कंबर दुखायला लागली त्याच्यामुळे तिची कंबर लागते आता खेचायला मला काय आयला. आता फोन केला होता का बरं पालखी घाटनदेवीच्या इथं पोचलेली आहे आणि आता आम्ही मधोमध्ये पालखी तर काय आम्हाला भेटणार नाही
पण अंधारूनच आधी आम्हाला घाट काय करून क्रॉस करायचा, कारण की एकदम काय लागतं माहिती आहे का, आम्ही मनापासून चालतो एकदम हळू. हां हळू चालतो. लोक बोलतात यांना काय भेटतं चालून काय नाही. जो चालतो त्याला समजतं. जो चालतो तो खरा साई भक्त. साई भक्त असतो. साई भक्त हा असा एक माणूस आहे ना, तो स्वतःचं शरीर झिजवतो फक्त साईबाबासाठी. साईबाबासाठी अंगाला काटे आले अक्षरशः. लोक किती पैसे फेकून मारतील, करोड मारतील, लाख फेकतील, त्याला मतलब नाही. जो साई भक्त चालतो त्याचं त्याला माहिती आहे काय करायला लागतं आणि काय नाही. तर चला काहीच आता पोचू आम्ही आता वरच्या साईडला, आणि मग तिकडनं मग घाट उतरू. मग घाटन देवीची ते भेटत आपण, कारण की अंधार व्हायला आलेला आता पूर्णपणे. आणि हा बघा आपला गट्टू बाई चालत चालत आले. बाईचा पहिला वर्ष भाई वन साईड गाजवते. त्या सोबतीला जो मयूर होता, जो तुम्ही ब्लॉगमध्ये हसत हसत आलात त्याच्यावरती, त्या बाईनी कर केले. तो सुसाट गेला पालखीसोबत आणि जाम पुढे गेला. जेवायला चायनीज चायनीज लवर बोलते. चायनीज मंचुरियन सूप सगळा असणार आहे सगळा. चला अर्धी लोक तर गाडीत पण बसली, ते तुम्हाला इंडला जाऊन दाखवतो कोण कोण गाडीत बसले त्या. तोपर्यंत चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. ओम साईराम. साईराम. घाटाच्या मधोमध आलेला आता, आणि इथे बघा मस्त आपल्यासाठी पेरू इथे कापले आणि इथं खरबूज आहे. आणि आम्ही तिघवा झाले आता. तरी याची बॅटरी एकट्याची लो झाली जाम. फास्ट चालणारा यो ना आज स्लो चालते. त्याला मयूर नाही ना बरोबर. हो मयूरची करमत सरकत पाहिजे. करमत नाही त्याला मयूर. करमत नाही. हे 2-3 खापा घेऊन चल, चालत चालत खाऊ. चल मला 2 घे, अजून 2 घे मला. हे बघा मस्त लाल पेरू आहे. नको आपल्या पालखीमध्ये कसलीच कमी नसते, म्हणून पुढल्या वर्षी या तुम्ही पण. खाणारी पिणारी माणसं हो ना, चालत चालत खात राहायचा. आपल्या पालखीत कधीच कसली कमी नसते. चला साईराम. एकदाशी आलो घाटन देवीला आलो बाबा, एकदाशी पोचलो. लय बेकार कंडिशन झाले. ऐका पाया पडून येतो. काय बोलतो? काय नाही, पाया पडतो आणि जरा झोपू. सगळे पांगळे झाले ते बघा. चालायची कॅपॅसिटीच नाही प्रत्येकाची. फायनली आलो बाई. लागले. चला दर्शन घेऊन येता पटकन. गाईज आज जेवायला बघू शकताय. आज खूप भारी स्पेशल आयटम आहेत. आणि ह्याच्यासाठी आम्ही आज नॉनस्टॉप घाट चढत आलो का, तर स्पेशल आयटम आहे चायनीजचं म्हणून. आणि इथं सगळेजण जेवायला बसलो आम्ही. हे बघा चला पटाट जेवून घेता. रास भूक लागले रास, त्याच्यासाठी आम्ही वाट बघतो कधी जेवण बनतं. बरं चला जेवण घेता पटकन. तर चला साईराम. आता साईमाई रात्र झोपतो. जस्ट झोपायला जेवण वगैरे झालं सगळं, आणि आता झोपतो. तर भेटत आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये पुढच्या. तोपर्यंत बाय बाय. साईमाई रात्र. ओम साईराम.